हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं तुमच्या सकाळचं चहा नाश्ता वगैरे असं विचारत आहे मी. आणि फायनली मी आता आवरलो होतं रील्स बनवण्यासाठी, त्यामुळे मी आता छोटासा व्हिडिओ पण बनवत आहे. विषय असणार आहे थोडासा वेगळा विषय, बरं का? थोडासा वेगळा विषय असणार आहे, तर नक्कीच आपण त्या विषयावरती बोलणार आहोत. तर म्हणजे नाही का, असे जे लोक आपल्यासोबत आहे असं म्हणतात, विषय असा असणार आहे. जे लोक आपल्यासोबत आहे असं दाखवत असतात, पण वेळ आल्यावरती तुमच्यासोबत नसतात. असे काही ठराविक लोक असतात बरं का. आणि काही असतात जे बरोबर तुमच्या बरोबर असतात बरं का. ती कुठल्याही परिस्थितीत बरोबर तुमच्या असतात. तर तुम्हाला असं वाटत असेल असे का बोलते, नाही माझा अनुभव शेअर करते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ना. मला माझे अनुभव शेअर करते मी, आणि मी माझा प्रत्येक अनुभव येणारा मी तुमच्याशी शेअर करत असते, बरोबर की नाही? तर हा विषय थोडेसे तुम्हाला वाटतील वेगळे, परंतु तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. तर म्हणजे जे लोक तुमच्या सोबत आहे म्हणतात आणि ते सोबत नसतात. काही वेळेला काही लोक सोबत नाही नसून पण आपल्यासोबत आपल्याला साथ देतात, असे काही लोक असतात. तर असा विषय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल विषय काय झालेला आहे, काय बोलतीही. तर जो म्हणजे नाही का, मला असं माझे जे अनुभव असतात ते मी शेअर करत असते. तर मला असं तुम्हाला सांगायचे की कुणी तुमच्या बरोबर आहे म्हटल्यानंतर कुठलाही निर्णय घेऊ नका. स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्यापेक्षा कधीही स्वतःचे खांदे मजबूत बनवा, जेणेकरून तुम्हाला स्वतःचे खांदे मजबूत बनवल्यावर गरज नाही पडणार तुम्हाला दुसऱ्यांच्या खांद्याची. आपण आपल्याच खांद्यावरती बंदूक घेऊन चालवायला पाहिजे, कारण जशी वेळ येईल तसं आपल्यालाच भोगावं लागतं. प्रत्येक गोष्टीला सामोरं आपल्याला जावं लागतं. सगळे म्हणतात मी तुझ्यासोबत आहे, पण कुणी नसतं. वेळ आली की सगळे साथ सोडून जातात. रक्ताचे नाते जातात तर असे तर नाते जाणारच जाणार 100%. हा, पण काही हिऱ्यापेक्षा पण महाग लोक असतात बरं का, जे प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत उभा असतात. आणि असे काही हिरे माझ्यासोबत रिअल लाईफ मध्ये पण होते बरं का, रिअल लाईफ मध्ये. तर तोच विषय मला आता तुम्हाला शेअर करायचा आहे. तर म्हणजे नाही का, मला सांगायचंय की असं लोक म्हणत असतात तू पुढे हो मी आहे, तू पुढे हो मी आहे, आणि काही करायला लावतात. तर विचार करून काही गोष्टी करा, ज्या गोष्टी आपल्याला नंतर पछतावा होणार नाही, ह्या गोष्टींचा विचार करा, बरोबर? रिअल लाईफ मध्ये आपण 10-10 वर्ष जर ओळखत असू तर ती सुद्धा व्यक्ती तुम्हाला ऐन वेळेला साथ देत नाही काही गोष्टींमध्ये. तर तुम्ही हे सोशल मीडियाचे लोक तुम्हाला साथ देतील अडचणीमध्ये. ह्या विषयावरती तुम्ही राहून काहीतरी चुकीचे निर्णय घेऊ नका, मला तुम्हाला सांगायचंय खरोखर. कारण ना, काही लोक, आता मी सध्या अनुभव घेते, काही लोक जे बोलतात मी आहे, पण तेच लोक खोटे आयडिया काढून येतात आणि घाण कमेंट्स करतात, मला टॉर्चर करतात. आणि काही लोक असतात जे सीसीवर बसून ऐकत असतात, बघत असतात, तमाशा बघत असतात असं म्हटलं तरी चालेल बरं का. काही लोक सीसीवर बसून तमाशा बघत असतात, जे लोक म्हणतात की आम्ही तुझ्यासोबत आहे. तर ह्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्यात. आणि सध्या सोशल मीडियावरती म्हणजे बऱ्याच वर्षापासून, 3-4 वर्षापासून तुम्ही बघतच आहे काही प्रकरण, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही किंवा मला काही कुणाच्या ह्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, पण काही प्रकरण मला तुम्हाला थोडेफार ह्याच्यात शेअर करायच्यात, कारण की तुम्ही त्या चुका करू नये म्हणून, बरं का. सोशल मीडियावरती असे काही चॅनल आहेत जिथे फक्त आणि फक्त ग्रुप केला जातो, दुसऱ्यांना आयडिया काढून टार्गेट करायला लावलं जातं, दुसऱ्यांवरती केसेस टाकायला लावल्या जातात, दुसऱ्यांना घाण कमेंट्स करण्यासाठी सोडलेले असतात, दुसऱ्यांना घाण बोलण्यासाठी, त्यांना परेशान करण्यासाठी खूप काही असं चाललेलं असतं बरं का, खूप काही असं चाललेलं असतं. असे काही ठराविक चॅनल आहेत जे लोक तिथं एक सपोर्टर म्हणून जात होते किंवा एक व्ह्यूजर म्हणून तिथं जात होते, ती लोक आज फसलेले आहेत ह्या दलदलीमध्ये. त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत, ते लोक सुद्धा परेशान आहेत. आणि जे मेन ओनर आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत, आणि ते कोर्ट कचेरी खेळतायत. का तर सोशल मीडियासाठी, बरोबर. तर मला फक्त त्या लोकांबद्दल काहीच बोलायचं नाहीये, मला फक्त तुम्हाला एक आईना दाखवून द्यायचा आहे की असं होतं. त्यामुळे तुम्ही कुणी तुमच्यासोबत आहे म्हटल्यानी आणि कुणी
ह्याला जाऊन तू अशा शिव्या दी म्हणण्यानी असला मूर्खपणा करू नका. कारण ना सगळं गळ्याशी आपल्या येतं नंतर. कारण ना याच्यावरती जर गुन्हे झाले तर आपण फसले जातो. आपण कोर्टाच्या चक्रा मारणं, पोलीस केस, कुटाने, फीस, वकील, हे ते कोण सांगितले? तुम्ही सोशल मीडियावरती कशासाठी येता? अरे तुमच्या काही हॉबीज असतील, तुम्हाला आवड असेल, तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी करण्यासाठी येता का तुम्ही दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय घालण्यासाठी येता? नाही ना. मग आपलं आयुष्य आपण आपल्या सुधरवण्यासाठी घालवायचंय का दुसऱ्यांसाठी भांडण करण्यात घालवायचे? हा, मी म्हणत नाहीये तुम्ही की अन्याय होत असताना तुम्ही जर बघत बसत असाल तर ते पण चुकीचं आहे. परंतु अन्याय जिथं होत नाही, कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही कुणाला तरी टॉर्चर करताय, त्रास देताय, तर हे खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं. आणि याच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि हे प्रकार झालेले. थोडासा अभ्यास करा, थोड्याशा जरा माहिती घ्या आणि मग असले काही गुन्हे करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. एखाद्याला खरंच खूप अन्याय होतोय, एखाद्यावर विनाकारण एखाद्याला त्रास दिला जातोय, टॉर्चर केलं जाते, त्याची इज्जत काढली जाते, त्याला शिवेगाळ केली जाते, त्याला घाण बोललं जातं, तिथं लोक तमाशा बघत बसतात, तोंड उघडत नाहीत आणि नको त्या ठिकाणी जाऊन लोकांना टॉर्चर करतात. हे कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्ही अन्याय करणारा अन्याय होत असताना तुम्ही बघत बसता, खरंच तुम्ही माणूस आहे का? आणि दुसरा मुद्दा, जिथं अन्याय म्हणजे जिथं काहीच चुकीचं नाही झालेलं त्यांना जाऊन तुम्ही टॉर्चर करता, एखाद्यावर अन्याय करता, हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. म्हणून ज्यांना सोशल मीडिया यूज करायची त्यांनी फक्त मर्यादा ठेवायच्या. आपलं चॅनल चालवणे, आपण सगळ्यांशी चांगलं बोलणे, कुणालाही वाईट न बोलणे. हा, आपल्याला कुणी बोललं तर बोलायचं, मी असं म्हणत नाहीये की गप्प बसायचं, पण आपल्याला छेडलं तर आधी आपण कधी कुणाला छेडायला जायचं नाही आणि आपल्याला छेडलं तर गप्प बसायचं नाही. परंतु कुठं अन्याय होत असताना, आपल्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी घडलेल्या असताना जर आपण बघत बसू तर आपल्यासारखा नालायक माणूस कुणी नसणार आहे, हे पण लक्षात घ्या. हे अनुभव मी आता सध्या घेते की काही लोक म्हणतात मी तुझ्यासोबत आहे आणि तेच लोक आज तमाशा बघतात, माझी इज्जत जाताना बघतात, माझ्यावरती टॉर्चर होताना बघतात आणि माझ्यावरती पण मी बांगड्या घातल्यात बरं का. परंतु ह्या जी बांगड्या आहेत ना, ह्या बांगड्या जरी घातल्या ना तरी ह्या हातात खूप ताकद आहे. मी रिअल लाईफमध्ये एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रॉब्लेमला सामोरे गेलेली आहे. जे माझे रक्ताचे नाते, माझा ज्याच्या पाठीवर पाय देऊन आले तो सुद्धा उभा नव्हता माझ्या मागे, तरी सुद्धा मी एकटी लढलेली बाई आहे. त्याच्यामुळे मला कोणाच्या आधाराची गरज नाही. फक्त मला लोकांना आईना दाखवून द्यायचं आहे, लोकांना आईना दाखवून द्यायचं आहे की बाबांनो, कधीही मी तुमच्यासोबत आहे म्हणणाऱ्यावरती विश्वास ठेवू नका. पहिला पळ तोच व्यक्ती काढतो जेव्हा तुमच्यावरती वाईट वेळ येते. आणि जे तुमच्यासोबत नसतात ना ते तुमच्यासोबत उभा राहतात तुमच्यासोबत. याला म्हणतात माणसं. आणि असेच काही माणसं मोजके माझ्या आयुष्यामध्ये, रिअल आयुष्यामध्ये होते, ज्या वेळेला मी अशा कंडिशनमध्ये होते की कोणीच नव्हतं. म्हणायला जनगोत मेलं तर तोंड दिसणार नाही एवढं, पण त्या जनगोताला काय आग लावायची का? ज्या वेळेला मी अडचणी प्रॉब्लेम मध्ये होते, दुःखात होते, मरणाच्या दारात होते माझी लेकरं घेऊन, त्यावेळेला कुणी सुद्धा नव्हतं. त्यावेळेला माझ्यासोबत 3 हिरे होते, 3 हिरे बरं का. 4था हिरा नंतर आला माझ्या आयुष्यामध्ये. तर माझ्यासोबत 3 हिरे होते. त्यातला एक माझा जो या जगातून गेला माझा फ्रेंड, तो. दुसरा व्यक्ती माझ्यासोबत अजून पण आहे. तिसऱ्या व्यक्ती पण करोनामध्ये या जगातून गेली, जी माझी बहीण, माऊस बहीण बरं का. तुम्ही माझी माऊस बहीण गेल्याच्या नंतरच तो माझा फ्रेंड पण आय थिंक आठवड्याच्या नंतर गेला. म्हणजे त्यावेळेला मला एका आठवड्यामध्ये 2 इतके भयंकर डेंजर दुःख होते की मी त्याच्यातून सावरत नव्हते. मला शॉक बसले होते. हे माझे 2 लोक गेले होते. तर असेच काही हिरे होते जी ज्या वेळेला माझं खूप कोर्ट कचेरी सगळं खूप काही गोंधळ चालू होता, मी मरणाच्या दारात होते आणि माझ्याकडे मरण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यावेळेला हे लोक माझ्यासोबत होते प्रत्येक परिस्थितीमध्ये. ज्या वेळेला मी कोर्टामध्ये जायचे ना, कोर्टामध्ये मी आज खुलेआम सांगते, ज्या वेळेला मी कोर्टामध्ये जायचे, माझी केस चालू होती, त्यावेळेला तो व्यक्ती माझ्यासोबत स्वतःचं काम सोडून कोर्टामध्ये असायचा. जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत तो मला कोर्टाचं सगळं काम झाल्याच्या नंतर मी माझ्या घरी आणून सोडेपर्यंत तो व्यक्ती माझ्यासोबत असायचा, जो कधी बोलला नाही. आणि जेव्हा बोलला ना तर तेव्हा त्यानं करून दाखवलं की सगळे नाते माझ्यात बघ, आई बाप भाऊ बहीण मित्र मैत्रीण सगळे नाते माझ्यात बघ म्हणणारा व्यक्ती.
माझ्यासाठी एवढं करत होता. काय याला म्हणतात माणूस. पहिलं माझ्यावरती जर कुणी बोलायला आलं ना तर म्हणायचं पहिला मीच तुझ्या समोर असन आणि हमेशा राहायचं. हमेशा. अरे साधा एक कॉल नाही उचलला ना तर दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती माझ्या समोर राहायचा. काहीतरी झालं हिच्यासोबत, त्याला असं वाटायचं. हे असे लोक हिरे असतात ना, हिरे, हे मी जपलेले होते. हे मी जपलेले होते. हा. आणि ते लोक माझ्या खरंच सोबत होते. अजून एक दुसरी व्यक्ती तुम्हाला सांगते, जी लास्टला माझ्या आयुष्यात आली ना, ती व्यक्ती पण सांगते तुम्हाला. माझं कोर्टाचं त्यावेळेला पण माझं कोर्टाचं चालूच होतं. मग नंतर जी माझी बहीण ह्या जगातून गेली, बरे का, मावस बहीण माझी ह्या जगातून गेली, तिला मी खूप ओरडायचे, बोलायचे. माझा म्हणजे माझा जो राग आहे, ह्या दोघांवरती मी माझा राग इतका काढायचे की माझं कामाचं असेल, माझं कोर्टाचं असेल, मला कुणी काय बोललंय, कुणी काही झालंय हे मला असायचं. आणि माझं त्यावेळेला खूप हालत खराब होती. त्यावेळेला कुणी माझ्या समोर आलं आणि कुणी मला काही बोललं ना तर माझा सगळा राग त्या व्यक्तीवर निघायचा. परंतु माझी बहीण, तिला मी येऊ नको म्हणायचे, तिला मी कितीतरी बोलायचे, परंतु ती माझ्या, बरे का, 2 दिवस माझ्याशी बोलायची नाही, तिसऱ्या दिवशी कॉल करायचीच आणि माझी काय हालत आहे जाणून घ्यायची. आणि मला जेव्हा बी ती यायची ना तर मला भेटल्याशिवाय कधी नाही जायची आणि माझ्याकडे यायची. तर हे होते माझे खरे नाते. आणि जो ह्या जगातून गेला, बरं का, मित्र कमी माझा परिवार जास्त होता. तो प्रत्येक नातं निभवलं त्यानं. बापाचं नातं निभवलं, भावाचं नातं निभवलं, बहिणीचं नातं निभवलं, आईचं नातं सुद्धा निभवलंय. कसं ते आता मी कसं म्हणजे माहितीये का, मी बोलून दाखवलं ना तर ते सगळं व्यर्थ जाईल, व्यर्थ जाईल खरोखर. आणि हे नाते त्यानं निभवलं. जसं तू बोलला ना तसं त्यानं करून दाखवलं आणि खरोखर हे नाते निभवले त्यानं. आज कित्येक वर्ष जरी झाले ना, तो माझ्या आयुष्यातून गेलाय, ह्या जगातून गेलाय, माझ्या आयुष्यातून म्हणण्यापेक्षा ह्या जगातूनच गेलाय, परंतु त्या व्यक्तीला मी कधीच विसरू शकत नाही आणि विसरणार पण नाही. कारण ना, एक म्हणतात ना की रक्ताची नाते असतात ना, त्याच्या पलीकडचे काही नाते होते. ज्या वेळेला मी खरंच दुःखात होते, मरणाच्या दारात होते ना, त्यावेळेला ही लोक माझ्यासोबत होते, हे लोक माझ्यासोबत होते. आणि आज तो व्यक्ती ह्या जगात नाही, काय कुणाचा ठाऊक, ते करोना आला आणि सगळं माझी जिंदगी बर्बाद झाली. माझ्या आयुष्यातनं चांगले लोक गेले, माझे नाते परत गेले माझ्यापासून. ह्या गोष्टीचं मला खरोखर खूप दुःख होतं. आणि मी म्हणते तेवढा टायमिंग टाळायला पाहिजे होता आणि हे 2 लोक माझ्या आयुष्यातून नाही जायला पाहिजे होते. तर आज मी एवढ्या आनंदाने राहिले असते. आणि तो म्हणजे चांगल्या लोकांसोबत खूप काही वाईट घडतं, तर तो व्यक्ती असा नव्हता. खूप सगळ्यांना चांगलं सांभाळायचा, सगळ्यांचा विचार करायचा, सगळ्यांना साथ द्यायचा, सगळ्यांसाठी जिजायचा, सगळ्यांसाठी जिजायचा. तो व्यक्ती आज ह्या जगात नाही. माझ्यासाठी तर मी म्हणते ना की यार चल, माझ्या भावानी माझ्यासाठी एवढं नाही केलं, बरे का, माझ्या भावानी माझ्यासाठी एवढं नाही केलं, पण जे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केलं ना, माझ्या आई वडिलांनी जे माझ्यासाठी केलं ना, तेवढंच त्या व्यक्तीने माझ्यासाठी केले. खरोखर साथ दिली, समजून घेतलं, प्रत्येक परिस्थितीमध्ये समजून घेतलं. आणि असे हिरे भेटायला नशीब लागतं, बरे का. ते दोघं झाले आणि ते दोघं ह्या जगात पण नाहीयेत. आता 2 व्यक्ती आहेत ज्यांना मी जीवापाड जपते पण, आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी विसरणार नाहीये की त्या लोकांनी माझ्यासाठी काय केलं. तर हे 4 लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये, जे माझ्या वाईट परिस्थितीमध्ये माझ्यासोबत होते. त्यांनी बोलून दाखवलं नाही पण माझ्यासोबत करून दाखवलं. त्याच्यानंतर एक फ्रेंड्स माझी, जिथं मी राहत होते करोनाच्या पिरियड्समध्ये, जिथं मी राहत होते, मला जॉब सुटली होती, मला कोरोनाच्या पिरियड्समध्ये मला इथून जावं लागलं होतं, बरे का, इथून जावं लागलं होतं. तर मी ज्या ठिकाणी गेले होते, ज्या ठिकाणी राहिले होते, तिथं मला एक फ्रेंड भेटली, म्हणजे शेजारीन होती, बरे का, शेजारीन. पण ती शेजारीन कमी आणि बहीण जास्त, माझ्यापेक्षा मोठी होती म्हणून मी तिला आवाजावं बोलायची. आणि ती मला म्हणायची, कारण तिची पण आई नव्हती ह्या जगामध्ये, तिला ते माहिती होतं. आणि तिचा स्वभाव सेम माझ्यासारखा, पटकन बोलणं, असं कुचकं बोलणं जमणार नाही, कुणाचं मागं षडयंत्र रचणं जमणार नाही, कुणाबद्दल वाईट बोलणं जमणार नाही, आणि कामाशी काम
अशा ह्याची होती ती. आणि माझे तिचे विचार सेम होते, त्याच्यामुळे आमच्या दोघींचं शेजारी खूप चिटकून घरं होते. इव्हन आम्ही हॉलमध्ये काही जरी बोललो तरी त्यांना सगळं किचनपर्यंत ऐकायला जाईल असं होतं. मग आम्ही शेजारी राहिलो. मी तिच्याकडनं एक अनुभव, खूप डेंजर अनुभव घेतला. त्या दिवसापासून मी तिची फॅन झाले, फॅन. तर तुम्हाला सांगते मी, आम्ही 5 वर्ष सोबत राहिलो. 5 वर्षामध्ये दोघींचं कधीही काहीच नाही. उलट एका विचाराने राहायचो आम्ही, कारण ती समजून घ्यायची. आणि ती बऱ्याचदा मी कोर्टाच्या कामानिमित्त मी सारखं मला जावं लागायचं ना इकडे तिकडे तारकीला वगैरे, तर त्यावेळेला माझ्या मुलांना सांभाळणारी ती व्यक्ती असायची. कारण मला रात्र व्हायची यायला, कधी कधी जर 11-12 पण वाजायचे, तोपर्यंत ती जागी असायची माझ्या मुलांना तिच्या इथे घेऊन. आणि मी आल्याच्या नंतरच ती झोपायची. विचार करा कोण करतं. शिवाय जेवण खावण सुद्धा मी बनवून जरी गेलेली असली तर त्यांना ती संध्याकाळी ताजं बनवून जेवायला सोबत घेऊन जेवायची, चहा सोबत घेऊन, सगळं सोबत घेऊन करायची. एवढं कोण करतं, एवढं कोण कुणासाठी जागतं तुम्ही सांगा, ते पण सिटीमध्ये. ते करून एक अशी गोष्ट घडली होती की एक दुसऱ्या समोरच्या फ्लॅटमध्ये एक लेडीज आली होती आणि तिच्या इथं येणारे सगळे खूप थर्ड क्लास लोक येत होते. आणि तिच्या इथं आलेला एक व्यक्ती बेवडा पिलेला होता आणि त्यानं ना जाता जाता रांगोळी मोडली. आणि माझी मुलगी तिथे बसून रांगोळी काढत होती. तर तो मुद्दाम म्हणून 3-4 वेळा, त्याला भांडायचंच होतं म्हणून माझ्यासोबत, तो मुद्दाम म्हणून 3-4 वेळा आत बाहेर केलं त्यानं. आणि मी फक्त त्याला एवढंच म्हटलं की दादा तुम्ही लिफ्टने जाणार, तुम्ही जिन्यानी का जाताय. एवढ्यावरून त्यानं मला छिन्नाल रंडे अशा शिव्या दिल्या बरं का. आणि वयस्कर म्हणजे माझ्या वडिलाचा वयाचा माणूस, आणि मला तशा शिव्या दिल्याच्या नंतर मग मी काय गप्प बसते का, विनाकारण मला शिव्या दिल्याच्या नंतर. आणि हे सगळं हिनं बघितलं होतं बरं का, कुणी, माझ्या शेजारनी ना, माझ्या फ्रेंडनी. तिनं सगळं पूर्ण टोटल माहिती होतं तिला. मग तिनं सगळं ते बघितलं, ऐकलं होतं. आणि मग मी परत त्याला शिव्या द्यायला सुरू केली. त्याची आई बहीण सगळी काढली. मी पण काय खोटं बोलत नाही, मी त्याला आज छेडलं नव्हतं. त्यानं मला शिव्या दिल्या ना, मग मी सोडला नाही. शिव्या वगैरे दिल्या त्यानं, मी पण त्याला दिल्या. भरपूरही झालं. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतःच गेला आणि नगरसेवकला घेऊन आला बरं का. नगरसेवकला घेऊन आला. मग तो नगरसेवक आल्याच्या नंतर तो आला आणि म्हणे तुम्ही यांना असं बोललात तसं बोललात. मग मी म्हटलं तुम्ही कोण आहात, पहिला मुद्दा तर. तो म्हणे मी नगरसेवक आहे. म्हटलं नगरसेवक आहेत, मग तुमच्यापर्यंत काही कंप्लेंट झाली का म्हटलं. तर तो म्हणे नाही, पण हा आलाय ना माझ्याकडे. म्हटलं हा आलाय आणि ह्याच्यासाठी तुम्ही आलाय. मी डायरेक्टली बोलली ह्या माणसासाठी तुम्ही आलाय, तुम्हाला माहितीये हा माणूस काय आहे आणि हा माणूस कसा बोललाय. तर तो म्हणे काय झालं, काय बोलला, तुम्हीच तर त्याला शिव्या दिले म्हणे की असं तसं बोलायला लागला. आता हा व्हिडिओ जास्ती मोठा होणार आहे, पण थोडक्यात मी तुम्हाला तरी पण सांगणारच आहे. तर म्हणे काय झालं, तुम्हीच तर शिव्या दिल्या. मग म्हटलं हो, पण त्यांना काय काय बोलला आधी, आई माई काढली, माझी इज्जत काढली. मग मी काय त्याची पूजा करायला नाही पाहिजे म्हटलं. उलट मी गप्प बसले, मी ह्याच्यावर गुन्हा दाखल करत असते म्हटलं बरं का. आणि ना तुम्ही ह्या माणसासाठी मला बोलायला आलात, त्यावेळेला विचार करा, नगरसेवक आहे, तिला वाटलं नसतं का की आपण कशाला मध्ये जावं, कशाला बोलावं, आपल्याला अडचण होईल, उद्या आपल्याला त्याची गरज पडणार आहे. हा विचार न करता ती लेडीज बरं का घरातून बाहेर आली आणि डायरेक्टली त्या माणसाला बोलली, जो नगरसेवक होता त्याला बोलली काय की म्हणे ह्यांची काही चुकी नाही आहे, ह्या फक्त म्हटलं की तुम्ही लिफ्टने जावा ना दादा म्हणून बोलल्याच्या नंतर सुद्धा ह्या माणसाने ते डायरेक्टली छिन्नाल रांड म्हणून शिव्या दिल्यात म्हटलं त्यांना. तर हे कितपत योग्य आहे एका लेडीजला शिव्या देणं, हे चुकीचं नाहीये का. आणि उलट तुमच्याकडे येऊन ह्यांनी तक्रार करतात, मग तर ह्यांनी जाऊन तक्रार करायला पाहिजे. त्या म्हणतात ते सगळं एकदम बरोबर आहे, हे चुकीचे आहेत आणि तुम्ही चुकीच्या लोकांना सपोर्ट करता. ती डायरेक्टली त्या टायमिंगला इथं त्या व्यक्तीच्या समोर येऊन बोलली की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करता. आणि तिनं माझी योग्य साईट होती म्हणून ती माझ्या बाजूने उभं राहिली आणि माझ्या खऱ्याच्या बाजूने उभं राहिली. आणि ती त्यावेळेला छाती ठोकपणे माझ्या बाजूने उभा होती. त्या व्यक्तीला घाबरली नाही, माझ्यासारखीच ठाम उभा राहिली. ती नगरसेवक असतील तू तुझ्या घरचा, आम्हाला काही घेणं देणं नाही, नको त्या गोष्टीत फाटक्यात टांग घालायची नाही, खरं काय खोटं काय बघायचं आणि मग बोलायचं, बरोबर आहे की नाही. त्या दिवशी मी तिला खरं मानलं. म्हणलं मी तिला डायरेक्टली म्हटलं मला खरंच वाटत नव्हतं, म्हटलं की तुम्ही म्हणजे माझ्या बाजूनं. ती म्हणली कधी पण मी खऱ्याच्या बाजूने उभा असते आणि तुमचं मी सगळं ऐकलं होतं, बघितलं होतं, तुमची काही चुकी नव्हती, तर मी तुम्हाला एकटीला कधीच सोडणार नाही आणि म्हणून मी बोलले म्हटली, मग कुणी पण असू द्या. आणि त्या दिवसापासून आजचा दिवस आहे. मी तिची किंमत ना माझ्या नजरेमध्ये एका देवापेक्षा कमी नाही आहे.
का? कारण की सत्याच्या बाजूने उभं राहिली आणि सत्य बोलली. हे लोक माझ्या आयुष्यामध्ये हिरा बनून आलेले आहेत आणि अशा लोकांना मी जपते. जी लोक मला कधी म्हणले पण नव्हते की आम्ही तुझ्या सोबत आहे, तू काही पण कर, कळलं? तर त्यामुळे जे काय करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. स्वतःला त्या गोष्टीला सामोरं जावं लागल. कुणीही तुमच्या मागे नसणार आहे. या गोष्टी सगळ्या जाणीवपूर्वक माहिती करून घ्यायच्या आणि मगच त्या गोष्टी करायच्या. कुणाच्याही आधाराची गरज घ्यायची नाही आणि कुणीही नसतं. सावली सुद्धा साथ सोडते. तर हे तर माणसं आहेत आणि ते पण बाहेरचे. काही असतात बाहेरचे माझ्यासारखे, माझे जसे मला हिरे भेटले खरोखर. आणि तसेच काही लोक आहेत माझ्या आयुष्यात, जे गेले काय, राहिले काय, आणि जे बी आहेत त्यांना मी मनापासून जपण्याचा प्रयत्न करते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे मी कधीच विसरणार नाही. त्यांनी माझ्यासाठी काय केले, कारण माझ्या ते रक्तातच नाही आहे. माझे संस्कार आहेत. कुणी मला कणभर केलं ना तर मग मी त्याच्यापेक्षा जास्ती करत असते. मग ते प्रेम असू द्या किंवा तिरस्कार असू द्या, ह्या गोष्टी आहेत माझ्यात. आणि ह्या आता त्यातल्या त्यात सोशल मीडियावर पण काही लोक आहेत जे म्हणतात मला की मी तुझ्यासोबत आहे. पण मी आता सध्या अनुभव घेतले की कोणी कोणाचं नसतं आणि नसतात. आणि जे आहेत ना ते खरोखर आहेत. मनापासून धन्यवाद त्यांचे. जे चुकीच्या गोष्टीला समर्थन न करता चुकीच्या लोकांना उत्तर देतात त्यांना मनापासून धन्यवाद. कारण कमेंटला सुद्धा चुकीच्या लोकांना मनापासून उत्तर देतात ते. त्यांना मनापासून धन्यवाद. जे माझ्यासोबत आहेत त्यांना पण मनापासून धन्यवाद. जे वरती बसून बघतात तमाशा त्यांना पण मनापासून धन्यवाद. जे लोक येऊन मला घाण कमेंट्स करतात, टॉर्चर करतात, दुसऱ्याचा ऐकून त्रास देतात, माझी इज्जत काढतात, त्यांना पण मनापासून धन्यवाद. तर हे आहे खरी असलीयत. त्यामुळे कुणाचं ऐकून कुणाला काय बोलायचं आपल्याला भोगावं लागेल अशा गोष्टी काही करू नका. हा, तुम्हाला कोणी काही बोललं तर त्यांना सोडू नका, परंतु विनाकारण दुसऱ्यांचं ऐकून तिसऱ्यांना भांडायला जाऊन स्वतःच्या आयुष्यात दुःख ओढवून घेऊ नका, एवढंच सांगेल मी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. जर काही चुकलं असेल, कोणाचं मन दुखलं असेल तर क्षमा असावी. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.